नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी कुलस्कर. मित्रांनो, भारतामध्ये जे काय राजकारण होते, राजकारण खेळवलं जाते, घडवलं जाते, रणनीती आखली जाते, हे समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, मी थोडा व्यस्त होतो कामामध्ये, त्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याबद्दल एकदा तुमच्याकडे माफी मागतो, क्षमस्व होतो. मित्रांनो, जी परिस्थिती निर्माण झाली भारतामध्ये, ती परिस्थिती रोखण्यासाठी, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही रणनीती आहे का? कोणती रणनीती? तर जे विधेयक मांडलं गेलं संसदेमध्ये, महिला आरक्षण, आणि त्या महिला आरक्षणाला विरोधकांनी विरोध करून ते पारित होऊ दिलं नाही, त्यांना कायद्याचं स्वरूप येऊ दिलं नाही. म्हणजे काय झाला? पराभव झाला. कोणाचा पराभव झाला? तर भारतीय जनता पार्टीचा. अशी आता चर्चासुद्धा सुरू झालेली आहे. भारतीय जनता पार्टी हे विधेयक पास करू शकले नाहीत, ते फेल झालं, ते नाकारण्यात आलं. आता चर्चा काय चालू आहे की भारतीय जनता पार्टी यांचा पराभव झाला. मित्रांनो, खरोखरच पराभव झाला का? ही एक रणनीती होती, ही सुद्धा भारतीय जनता पार्टीची. हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, अनेक विधेयक यांनी अंमलात आणले, पास झाले, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं, ते कार्यान्वितसुद्धा झाले. असं काय घडलं की महिला आरक्षण, 33% महिला आरक्षण हे जे विधेयक आहे ते नामंजूर का झालं? ते फेल का झालं? ते पास का झालं नाही? विरोधक कन्व्हिन्स का होऊ शकले नाही? मित्रांनो, ही एक रणनीती आहे, आणि ही रणनीती का वापरली गेली हेच मला तुम्हाला समजून द्यायचं आहे. मित्रांनो, आता जे काय आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे ना, त्यामुळे जी काय वैश्विक एक परिस्थिती निर्माण झाली आहे, आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. जे काय आपण LPG किंवा पेट्रोलियम पदार्थ हे जे काही इंधनं वापरतो त्याच्यावरती परिणाम झालेला आहे, रोजगारावरती परिणाम झाला आहे. आता हा विषय भारतामध्ये उचलला जातो आहे. आता हा प्रश्न जो आहे तो वैश्विक आहे, जागतिक आहे. फक्त भारतालाच याचे परिणाम भोगावे लागत नाही आहेत. तरीसुद्धा जो भारतातील विरोधक आहे, हा विरोधक काय करतो आहे? विरोधाला विरोध म्हणून भारतीय जनतेमध्ये, भारतीय नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतो, दिशाभूल करतो की नरेंद्र मोदीजी सबसे फेल ठरले, नरेंडर सरेंडर, अमेरिकेच्या समोर झुकले, इराणला त्यांनी समर्थन केलं नाही. जर समर्थन केलं असतं तर उद्या सकाळी काय प्रश्न केला असता निर्माण ह्यांनी की तुम्ही समर्थन करून अमेरिकेचा विरोध पत्करला. आता समर्थन केल्यामुळे त्याच्यावरती चर्चा चालू आहे. म्हणजे केलं तरी चुकीचं आहे आणि नाही केलं तरी चुकीचं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न हे विरोधक करणार, कारण त्यांना दुसरा मुद्दा नाही आहे. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ना इराणने त्याचा विरोध दाखवला आहे, इराण विरोधात नाही गेलाय भारताच्या, ना अमेरिका विरोधात गेले. आता खुद्द आता आपले ट्रम्प यांनी अगदी पाऊण तास नरेंद्र मोदीजींची चर्चा केली ह्या वैश्विक समस्यांवरती. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ समजण्यासारखं आपण दूध खेळू नाही आहे की तो दबदबा आहे भारताचा. पण विरोधक काय दाखवत आहेत? तर रोजगार नाही आहे, आर्थिकदृष्ट्या भारत आता डबघाईला गेलेला आहे, नसलेले मुद्दे उपस्थित करत आहेत. पेट्रोलियम पदार्थ किंवा LPG याच्यासारखं जे इंधन आहे त्याचं तुटवडा होतो आहे, LPG सिलेंडर मिळत नाही आहे, असं दाखवण्याचा, असं संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, ती परिस्थिती नसतानासुद्धा ती परिस्थिती निर्माण केली जाते, दाखवली जाते. हेच नॅरेटिव्ह, जर तुम्हाला हा फेक नॅरेटिव्ह आहे त्याच्यामधून जर लक्ष तुम्हाला हटवायचं असेल तर एक नवीन मुद्दा उपस्थित करणं आवश्यक होता, तो सुद्धा भारतीय जनता पार्टीला. आता नवीन मुद्दा कोणता? तर महिला आरक्षण ह्यासारखा नवीन मुद्दा कुठलाच नसणार आहे. डिलिमिटेशन हा सुद्धा एक प्रयत्न, हे सुद्धा एक विधेयक आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. विरोधकांना त्या हिशोबाने समजावून घेणं आवश्यक आहे. अन्यथा काय होणार? जसं शेतकऱ्यांसाठी जे विधेयक मांडण्यात आलं, अंमलात आणण्यात आलं आणि ते पाससुद्धा करून घेण्यात आलं, त्यानंतर जो विरोध झाला आणि त्यानंतर विरोध झाल्यानंतर ते विधेयक मागे घ्यावं लागलं, तो कायदा मागे घ्यावा लागला. अशी परत नामुष्की येऊ नये. महिला आरक्षण असो किंवा डिलिमिटेशन असो, हे जे विधेयक पास केल्यानंतर ते परत मागे घेण्याची नामुष्की येऊ नये, हा एक प्रयत्न आहे.
आणि दुसरा विषय कसा आहे की विरोधकांचा जो बुरखा आहे, मुखवटा आहे, हा फाडणं, उतरवणं आवश्यक होतं. त्यांचं वस्त्रहरण करणं आवश्यक होतं. कारण विरोधकांनी केलेला विरोध आहे. कुठे? संसदेमध्ये. तो हाणून पाडू शकले असते भारतीय जनता पार्टी, हे सरकार. आणि जसं 370 कलम किंवा इतर विधेयक त्यांनी पास करून घेतले, मंजूर करून घेतले, हे कायद्यात आणलेत, अंमलात आणलेत, कार्यान्वित केले, तसं ते करू शकले असते. तरीसुद्धा हे महिला आरक्षण हा कायदा त्यांनी अंमलात आणला नाही, पास करून घेतला नाही. कारण हा मुद्दा हवा होता. विरोधकांना तो त्यांचा जो काय प्रकार चालू आहे आता, विरोधाला विरोध म्हणून, तो दाबून काढण्यासाठी, त्याची हवा काढून घेण्यासाठी. आता हा मुद्दा 5 ते 10 वर्ष चालू शकतो, जोपर्यंत विरोधक त्याला समर्थन करत नाही आणि हा कायदा अंमलात येत नाही, हे विधेयक अंमलात येत नाही, कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत हा मुद्दा चालू शकतो. आणि ह्या मुद्द्यामुळे मग जे इतर मुद्दे आहेत, आर्थिक मुद्दा आहे किंवा रोजगाराचा मुद्दा आहे किंवा जो काय आता आखाती देशांमध्ये जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जे मुद्दे उपस्थित झाले आहेत, जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, ते कालबाह्य होतील, ते बाजूला जातील. आणि महत्त्वाचा जी नारी शक्ती आहे ती भारतीय जनता पार्टीसोबत उभी राहू शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आताच तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, आसाममध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होऊ घातल्या होत्या. पश्चिम बंगालमधला एक शेवटचा टप्पा बाकी आहे. तो झाल्यानंतर 4 तारखेला याचे काय लागणार आहेत? निकाल लागणार आहेत. तर भारतीय जनता पार्टीला जे इतर राज्य आहेत जिथे त्यांचं सरकार नाही आहे आणि जिथे सरकार आहे त्यांना तिथे परत यायचं आहे, हे करण्यासाठी एक मुद्दा हवा होता आणि तो मुद्दा त्यांना मिळालेला आहे. ते म्हणजे महिला आरक्षण. ही रणनीती आहे. हा पराजय नाही आहे, भारतीय जनता पार्टीचा पराजय नाही आहे, ही रणनीती आहे आणि ती आवश्यक होती. जोपर्यंत एक देश, एक चुनाव, एक निवडणूक ही गोष्ट होत नाही, अंमलात येत नाही, तोपर्यंत मुद्दे असणे आवश्यक आहेत. ते मुद्दे लावून धरणं आवश्यक आहे आणि विरोधकांचा विरोध निपटून काढणं आवश्यक आहे. त्यांचे मुखवटे उतरवणे आवश्यक आहे. त्यांचं वस्त्रहरण करणं आवश्यक आहे. हीच रणनीती आहे. मित्रांनो, आता संसदेमध्ये जे काय 888 आसनं तयार केलेली आहेत, म्हणजे 888 खासदार तिथे बसू शकतात. हे डिलिमिटेशनच्या माध्यमातून खासदारची संख्या वाढू शकते. पण हा मुद्दा उपस्थित करून किंवा हे विधेयक आणून सहजासहजी हे जे काय भारतातील विरोधक आहेत ते साथ देणार नाही सरकारला, विरोधाला विरोध करतील आणि जे आजपर्यंत आजतागायत होत आलेलं आहे. त्यासाठीच हा उचललेला मुद्दा आहे. कोणता? तर महिला आरक्षण. आता हा मुद्दा लावून भारतीय जनता पार्टी पुढचं राजकारण करेल. ही रणनीती आहे. ही रणनीती समजून घेणं आवश्यक आहे. हा पराभव नसून हा विजय आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार परिचय लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.